नाही कोकणामध्ये पहिली सभा कोकणामध्ये पहिली सभा होईल आधी विचारतो मोबाईल खाली घ्या मॅडम. घोषणा आम्ही आमच्या वचननाम्यात केलेल्या आहे त्याबद्दल जेव्हा लोक तुम्हीच विचारतात आणि त्याच्यावर माझं म्हणणं आहे योग्य वेळी आम्ही तेही देणार. तर आम्ही हे वचन दिलेलं आहे, जो वचननामा प्रसिद्ध केलेला आहे तो 100% पाळणार. त्यामुळे लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. किती विरोधकांनी आपण पसरवल्या तरी आणि त्यांना आम्ही जो आमच्या वचननाम्यामध्ये जे वचन दिलेलं आहे तेही पाळणार. कोकणातली आज शेवटची सभा घेतली आहे, कशी जिल्हा परिषद कोकणामध्ये पूर्ण सगळीकडे महायुतीचं भगवं वादळ सगळीकडे गुंगावत आहे आणि लोकांनी ठरवलं इथं सिंधुदुर्गात तर बघितलं आपण की लोकांनी इथं तर 25 लोक बिनविरोध आले. इथं पालकमंत्री नितेश राणे आणि इथले आमदार आमचे लोकप्रिय निलेश राणे हे दोघं एकत्र आले, महायुती एकत्र आली. आमचे केसरकर त्यांच्या सोबत आहे आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा परिषद काम करते. त्यामुळे ही जिल्हा परिषद 100% महायुती जिंकेल आणि या जिल्हा परिषदेला विकासाला पैसे कमी पडू देणार नाही हे मी जाहीरपणे सांगितले. कोकणात विशेष त्यावेळी विशेष मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि या जेव्हा दावोसला गेले कोकणामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर उद्योग येतील. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगही येतील, उद्योगाला चालनाही मिळेल, तरुणांच्या हाताला रोजगारही मिळेल. याचबरोबर या ठिकाणी आम्ही जो समृद्धी महामार्ग केला आहे नागपूर मुंबई पुणे मुंबई एक्सप्रेस, तसाच एक्सप्रेस हायवे मुंबई तो गोवा तोही आम्ही करतोय, त्याचा DPR झालेला आहे. त्यामुळे देखील या कोकणाच्या विकासाला चालना मिळेल, पर्यटनाला चालना मिळेल. इथले समुद्रकिनारे अतिशय चांगले स्वच्छ आहेत आणि या ठिकाणी पर्यटनाला मोठा वाव आहे आणि म्हणून जे या ठिकाणी करता येईल कोकणाच्या विकासासाठी ते सरकार. प्रफुल्ल पटेल यांनी आपण अध्यक्षपदाच्या मुंबईमध्ये कोकणवासी मोठ्या प्रमाणावर राहतो आणि त्याने मुंबई आणि ठाणे हे जिंकण्यामध्ये महायुतीच्या हातात देण्यामध्ये मोठं योगदान दिलं. प्रफुल्ल पटेल असं म्हणतात की आपण